बटाट्याचे पॅटीस करण्यासाठी इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. थोडा मोठ्या आकाराचाच बटाटा वापरायचा आहे, म्हणजे पॅटीस एकदम मोठमोठे तयार होतात. या बटाट्याची साल काढून घेऊया. साल काढून घेतल्यानंतर वेफर्स करायचा जो स्लायसर असतो त्यामधून याच्या स्लाइस करून घेऊयात. आता आपल्याला हे स्लाइस 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, जेणेनंतर थोडेसे कोरडे करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी कॉटनचा टॉवेल अंथरलेला आहे, त्यावरती हे स्लाइस ठेवून देऊया. या पॅटीसमध्ये भरण्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊया. इथे मी लसणाच्या पाकळ्या सालीसकटच घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 चमचे पांढरे तीळ थोडेसे भाजून घेतलेले आहेत, ते घालून घेऊया. इथे मी थोडीशी बेसन पिठाची भजी तयार करून घेतलेली आहे. ही भजी एकदम तेल. यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. तिखटासाठी व चटणीला छान रंग येण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया. मिक्सर चालू बंद करून आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक करायची नाही, थोडीशी ओबडधोबडच वाटून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथे आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी पॅटीसाठी आपल्याला बॅटर तयार करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ या भांड्यामध्ये घालून घेत आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालून घेऊया. चिमूटभर हळद व चिमूटभर हिंग घालून घेऊया. थोडासा ओवा यामध्ये घालून घेऊया. थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया व थोड्या पाण्याचा वापर करून एक सैलसर असं बॅटर तयार करून घेऊया. आपल्या 2 मिनिट हे बॅटर चांगलं फेटून घेतल्यानंतर 5 मिनिटासाठी असंच बाजूला ठेवून देऊया. मगाशी आपण जे बटाट्याचे स्लाइस करून घेतलेली होती ते चांगले कोरडे झालेले आहेत. आता या स्लाइसवरती अशा प्रकारे ही चटणी लावून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये चटणी लावून घेऊ शकता व दुसरी स्लाइस यावरती ठेवून देऊया. अशा प्रकारे राहिलेले सर्व पॅटीस तयार करून घेऊया. आता लगेचच पॅटीस तळून घेऊया. इथे आपण सोड्याचा वापर करणार नाही, तर इथे मी 2 चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालून घेत आहे व परत एकदा हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पॅटीस तळत असताना अजिबातही गडबड करायची नाही. एकदम अलगद आपल्याला हे पॅटीस या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे व अलगद तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. अजिबातही घाई गडबड करायची नाही. आपल्याला हे सर्व पॅटीस मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत. पॅटीस तेलामध्ये सोडल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही. एखाद दुसरा मिनिट गेल्यानंतर चमच्याच्या मदतीने पॅटीस उलटवून घेऊया. 4 ते 5 वेळा पॅटीस उलटपालट केल्यानंतर या पॅटीसला दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. ब्रेडचे जे आपण पॅटीस बनवतो ते खूप जास्त ऑइली होतं, परंतु अशा प्रकारचं बटाट्याचं पॅटीस अजिबातही ऑइली होत नाही, तसेच खायलाही खूप छान लागते. यातील एक पॅटीस